भिवंडी खाडीकिनारी होत असलेल्या डम्पिंगबाबत ठाणे महापालिका प्रशासनाचा कानाडोळा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गाड्यांच्या काचा फोडत केलं आंदोलन. भिवंडीच्या खाडीकिनारी कचऱ्याचं डम्पिंग होत असून त्यासाठी कोणाचीही परवानगी नसताना केवळ एका खासगी मालकाच्या फायद्यासाठी त्या ठिकाणी कचऱ्याच्या गाड्या जात होत्या. याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बाब समोर आणली होती. तसंच ठाणे महापालिकेला देखील याबाबत सांगितलं होतं. मात्र त्यानंतरही गाड्या जात असल्यानं सोमवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या गाड्यांची हवा काढली, तसंच काचाही फोडल्या अशी बाब समोर आली आहे. ठाण्यातील संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट भिवंडीच्या खाडीकिनारी करत असल्यामुळे पूर्ण शहरभर दुर्गंधी पसरली आहे. ही अनधिकृत भरणी खासगी मालकाच्या प्लॉटवर केली जाते. अशी भरणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आली नाही. या कचऱ्याच्या भरणीमुळे हवा प्रदूषित होत आहे. खाडीचं पाणीही प्रदूषित होत आहे. हिवाळ्यात परदेशातून येणारे स्थलांतरित पक्षीही येईनासे झालेत, असं आव्हाड यांनी सोशल मीडियावर सांगितलं होतं. तसंच त्या ठिकाणचे व्हिडिओ देखील दाखवले होते. मात्र एवढं होऊनही ठाणे महापालिका प्रशासन ऐकायला तयार नाही. त्याकरिता सोमवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांची हवाच काढण्यात आली. आम्ही आंदोलन करीतच राहू, परंतु ठाणेकर जनतेनं देखील रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवावी. 40 वर्ष होऊनही जर ठाणे महानगरपालिकेला स्वतंत्र डम्पिंग ग्राउंड बनवता येत नसेल तर ठाणेकरांनी या लोकांना निवडून देणं म्हणजे आत्मघातच नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी प्रकल्पाच्या कामास चालना देण्याची खासदार राजन विचारे यांची मागणी. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचा मार्ग अजूनही रखडलाय. रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यातील स्थानकांच्या पुनर्विकास यादीमध्ये ठाणे रेल्वे स्थानकाचं नाव होतं. मात्र अजूनही या रेल्वे स्थानकाच्या कामास सुरुवात झाली नाही. निविदा प्रक्रिया देखील राबवली गेली नाही. या स्थानकातून रोज 7.5 लाखाहून जास्त प्रवासी प्रवास करतात. त्यामुळेच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या स्थानकात मल्टीलेवल पार्किंग, 3 कमर्शियल टॉवर, फलाट आणि स्थानकाच्या आवारात विविध सोयीसुविधा उभारण्यासाठी 983 कोटींचा निधी मंजूर झाला असूनही अजून कामास सुरुवात झाली नाही. त्यामुळे या स्थानकात येणारे प्रवासी अजूनही सोयीसुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी संसदेत मुद्दा उपस्थित करून या प्रकल्पाच्या कामास चालना देण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित करत असताना ठाणे रेल्वे स्थानक जागतिक दर्जाचं रेल्वे स्थानक ओळखलं जावं, यासाठी प्रवाशांना अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी 2024पर्यंत काम सुरू करण्याचे आदेश रेल्वे अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी केली आहे. दुसरीकडे प्रवाशांना ठाणे स्थानकात होत असलेल्या गैरसोयीबद्दल प्रवासी संघटनेनं देखील आता चिंता व्यक्त केली आहे. रेल्वे मंत्रालयानं त्वरित लवकरात लवकर पुनर्विकासाला सुरुवात करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा जाहीर मेळावा कामगार नेते किरण पावसकर यांच्या उपस्थितीत संपन्न. ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा जाहीर मेळावा आज ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे संपन्न झाला. कामगार नेते किरण पावसकर यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला. यावेळी माजी सभागृह नेते पांडुरंग पाटील तसंच अनेक मान्यवर उपस्थित होते. गेली 23 वर्ष कंत्राटी कामगार आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहेत. मात्र अद्यापही त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. समान काम समान वेतन लागू करा, कंत्राटी कामगारांना कायम करा, तसंच विमा पॉलिसी लागू करा, अशा विविध मागण्यांसाठी कंत्राटी कामगार एकजूट संघटना आपल्या न्याय हक्कांसाठी लढत आहे.
या संदर्भात कंत्राटी कामगार एकजूट संघटनांचे नितीन वडके, दिनेश ढेंगळे, दीपेश दळवी, बाळासाहेब आचरे, अंकुश साळवे, अनिकेत अंबेकर, संदेश सालेकर, सतीश दाभाडे, सुधाकर ओव्हाळ तसंच सर्व कर्मचारी पाठपुरावा करत आहेत. या संदर्भात ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी कंत्राटी कामगारांचा जाहीर मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात सफाई कर्मचारी, घंटागाडी, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग अशा विविध विभागातील 4,000 कर्मचारी सहभागी झाले होते. शिवसेना कामगार नेते किरण पावसकर यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन दिलं. तसंच येणाऱ्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांचे प्रश्न नक्की सोडवले जातील असं त्यांनी आश्वासन दिलं. मात्र यावेळी कंत्राटी कामगार नितीन मडके यांनी तमाम कामगारांच्या वतीने प्रतिक्रिया देताना माध्यमांशी बोलताना सांगितलं की येणाऱ्या काळात आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकू असा त्यांनी इशारा दिलाय. कसं असं काही सगळी आपली 5 बोटं आहेत ती सगळी सारखी नाही आहेत. यापूर्वी इकडे अनेकांची युनियन्स असतील, युनियनबाजी केली असेल, वेगवेगळ्या युनियनमधली असतील, त्यांच्यातला कोणतरी जेव्हा सगळे एकत्रित होतात तेव्हा असा कोणतरी एखादा पुढे सोडून जातो. त्याचा विचार करण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आणि मतदान न करता तुमची घरं होणार आहेत का? मतदान केलं नाही तर प्रश्न सुटणार आहेत का? मतदान का ही एक प्रक्रिया, लोकशाहीमधली प्रक्रिया आहे. आज राहील मतदानाची प्रक्रिया 1 महिन्यामध्ये संपल्यानंतर पुन्हा प्रश्न आपल्या जागेवर आहेत. आणि आता साहजिक आहे, जसं मी म्हणालो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ग्राउंडवर उतरून जे जे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला, आजपर्यंत कुठचाही महाराष्ट्रातला मुख्यमंत्री एवढ्या ग्राउंड लेवलला उतरून काम केलेलं नाही. मी साधी गोष्ट तुम्हाला सांगेन, पंढरपूरला त्यांना एक प्रत्येक मुख्यमंत्र्याला एक मान सन्मान आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना. ते तिकडच्या शासकीय पूजेसाठी जातात, पूजा करतात आणि निघून येत आहेत. हे पहिले मुख्यमंत्री असे असतील की ज्या पंढरपूरच्या यात्रेसाठी लाखो भाविक येत असतील तर त्यांची व्यवस्था काय झाली हे बघण्यासाठी 8 दिवस अगोदर त्यांनी एकदा चक्कर मारली. आजपर्यंत हा इतिहास घडलेला नव्हता. तेव्हा मला खात्री आहे, कर्मचाऱ्यांनाही चांगली खात्री आहे की आपल्याला जर देणारा कोण असेल तर हा पहिला मुख्यमंत्री आहे जो देण्यासाठी आलेला आहे आणि देणार आहे. सर, पण काही झालं तरी शेवटी 23 वर्ष झाली हे कंत्राटी कामगार आज महापालिकेत अतिशय कमी वेतनावर काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा असणंही साहजिक आहे. हा एक प्रश्न. आणि दुसरा असा प्रश्न, ठाणे महापालिकेतील कार्यरत आणि सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतनाच्या 3 समान हप्त्यातील पहिला हप्ता प्राधान्यानं रोखीनं अदा करण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश. ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आलाय. त्यानुसार जून 2023 मध्ये पहिला हप्ता दिल्यानंतर पुढील रक्कम टप्प्याटप्प्यानं देण्यात येईल असं नमूद करण्यात आलं होतं. परंतु 6 महिने उलटून गेले असतानाही महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही थकीत रक्कम अद्यापही मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात माजी महापौर नरेश मस्के यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी देखील थकबाकी देण्याचं मान्य केलंय. शिवाय 2016 नंतर महापालिकेच्या सेवेत रुजू झालेल्या कायम कर्मचाऱ्यांना 7वा वेतन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही नरेश मस्के यांनी दिली आहे. 7व्या वेतनाच्या आदेशानुसार 1 जून 2019 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंतच्या कालावधीतील वेतनाच्या अनुज्ञेत थकबाकीचे 3 समान हप्त्यामधील पहिला हप्ता ठाणे महापालिकेतील कार्यरत असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्राधान्यानं रोखीने अदा करण्यासही आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. शिवाय 1 जानेवारी 2016 ते 21 ऑक्टोबर 2021 पर्यंत जे अधिकारी कर्मचारी सेवेत दाखल झाले असतील त्यांना त्यावेळी शासनाप्रमाणे 7वा वेतन आयोग लागू केला असता तर त्यांची वेतन श्रेणी कमी होण्याची शक्यता होती. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर या अधिकारी कर्मचाऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांची 6व्या वेतन आयोगाप्रमाणे असलेली वेतन श्रेणी संरक्षित करून या वेतन श्रेणीवर त्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यात येईल असं आयुक्तांनी नमूद केल्याचंही नरेश मस्के यांनी सांगितलं.
वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कसूरदार वाहन चालकांविरोधात मोटार वाहन कायद्यान्वये दंड आकारला जातो. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून दंडाचं चलन वाहन चालकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवून दंडाची रक्कम वसूल केली जाते. जे वाहन चालक दंड भरण्याकडे दुर्लक्ष करतात अशा वाहन चालकांवर खटला दाखल करण्यात येतो. मात्र अशी अनेक प्रकरणं प्रलंबित असून ती प्रकरणं निकाली काढण्यासाठी न्यायालयाकडून दर 3 महिन्यांनी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन केलं जातं. परंतु त्याला वाहन चालकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्यानं यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे आणि वाहतूक विभाग ठाणे शहर यांच्या वतीनं नागरिकांना राष्ट्रीय लोक अदालतीचं महत्त्व पटवून देणं आणि त्यांच्या विरोधात दाखल असलेल्या खटल्यांमध्ये तडजोड घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याकरिता 6, 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी पोलीस उपायुक्त कार्यालय 3 हात नाका येथे हेल्प डेस्क सुरू केला होता आणि त्यावर निवृत्त न्यायाधीशांची नेमणूकही करण्यात आली होती. या कालावधीत जास्तीत जास्त वाहन चालक, सर्वसामान्य नागरिकांना लोक अदालत तसंच त्यांच्या विरोधात दाखल दाखल्यांमध्ये तडजोडअंती दंडाची रक्कम कमी होईल याचं महत्त्व पटवून देण्यात आलं होतं. त्यास अनुसरून 9 डिसेंबर रोजी ठाणे आयुक्तालयातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यापूर्वीच हेल्पडेस्कच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला लोक अदालतीचं महत्त्व पटवून देण्यात आलं असल्यानं यावेळी ठाणे आयुक्तालयात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ठाणे वाहतूक विभागातील एकूण 18 युनिटमध्ये दाखल असलेल्या खटल्यांपैकी 5,338 खटले लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आले आणि 38,02,100 इतका दंड गोळा करण्यात आला. तसंच 1 डिसेंबर रोजी लोक अदालतीसंदर्भात पाठवण्यात आलेल्या नोटीसमुळे 1 डिसेंबर ते 9 डिसेंबर या 9 दिवसांच्या कालावधीत एकूण 1,64,406 चलनांची 1,08,58,150 इतक्या दंडाची रक्कम वाहन चालकांनी थेट भरली. अशा प्रकारे यावेळच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1,46,60,250 इतका दंड गोळा करण्यात आलाय. यावेळी राष्ट्रीय लोक अदालतीला मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता प्रलंबित खटले तडजोडअंती न्यायालयात निकाली काढण्याची मोहीम पुन्हा फेब्रुवारी 2024 मध्ये राबवण्यात येणार आहे. तरी ठाणे वाहतूक विभागाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या मोहिमेचा पुरेपूर लाभ घ्यावा. पाहून बऱ्याचशा लोकांना त्या संधीचा फायदा घेता नाही आला, कारण त्यांनी आधी यायला हवं होतं ट्रॅफिक डिपार्टमेंटकडे आपले कागदपत्र जमा करण्यासाठी. ते करता नाही आलं. त्यामुळे माननीय कोर्टाने पुन्हा एकदा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हीच मोहीम हाती घेण्याचा निर्देश आम्हाला दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आपल्या माध्यमाने सांगू इच्छितो की आपले जे काही पेंडिंग ई चलान असतील ते चलानच्या कॉपीसह व इतर कागदपत्रांसह आपण आपापल्या हद्दीमध्ये असलेले जे ट्रॅफिकचे जे युनिट्स आहेत त्या युनिट्सच्या ऑफिसमध्ये जाऊन आपण आपले कागदपत्र जमा करावे, जेणेकरून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा ह्या संधीचा लाभ आपल्याला घेता येईल आणि जे चलान एकूण रक्कम आहे त्याच्यात नक्कीच 30%, 40% किंवा 50% रक्कमसुद्धा कमी होण्याची संधी आपल्याला मिळेल. सो काय हे द्या तुम्ही आवाहन कराल लोकांना? मी आपल्या माध्यमाने 2 गोष्टीचं आवाहन करेन. एक की कोणत्याही ट्रॅफिक डिपार्टमेंटला चलान करून दंडित करणे हे आमचं मूळ काम नाही आहे. आमचं काम आहे ट्रॅफिक नियमन आणि त्या दरम्यान जे पेंडिंग चलान आहे, पेंडिंग चलान खूप मोठ्या प्रमाणात आहे, ई चलान जे आहेत ह्या संधीच्या माध्यमाने आपण जास्तीत जास्त जे ई चलान जे आहे ते जर आपण ते खटले निकाली काढले तर आपल्या गाडीचा रेकॉर्ड एकदम क्लिअर होऊन जाईल. आपल्यावर जे नेहमी ती कारवाईचा जो काही हे त्रास असतो, कुठेही सिग्नलवर कोणी थांबवेल आणि ई चलान पेंडिंगच्या बाबतीमध्ये विचारणा होईल, हे सगळ्या त्रासापासून कमी व्हायचं असेल तर या संधीचा आपण जास्तीत जास्त फायदा घ्यावा हेच आपल्याला